पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुन सध्या चांगलाच चर्चेत आहे। 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली। मात्र रात्री त्याला जामीन मिळाला तरी एक रात्र अल्लू अर्जुनला कोठडीतच काढावी लागली। तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारीच अंतरिम जामीन मंजूर केला होता तरी देखील अल्लू अर्जुनला शुक्रवारची रात्र तुरुंगात का काढावी लागली? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पुष्पा 2 द रूल या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान एका महिलेच्या मृत्यू प्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती। त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मात्र अल्लू अर्जुनला तुरुंगात रात्र काढावी लागू नये यासाठी त्याच्या टीमने शर्तीचे प्रयत्न केले। न्यायालयीन कोठडीनंतर लगेचच त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। 4 आठवड्यांसाठी अंतरिम जामीन ही घाईघाईत मंजूर करण्यात आला। मात्र जामीन मिळून देखील अल्लू अर्जुनला एक रात्र म्हणजे शुक्रवारची रात्र तुरुंगातच काढावी लागली। असे अनेक प्रश्न सगळ्यांना उद्भवले की जामीन मिळूनही त्याला शुक्रवारची रात्र कारागृहात का काढावी लागली? तर याचं कारण असं आहे की शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारागृह अधिकाऱ्यांना जामिनीची प्रत मिळू शकली नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जामीन बॉन्डची प्रत मिळाली असली तरी आधी त्याची तपासणी करावी लागत असते। त्यामुळे शुक्रवारी जामीन मिळणे शक्य नव्हते। तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुन शुक्रवारी संध्याकाळपासून सुटकेची वाट पाहत होता। तुरुंगात एक रात्र काढणं त्याच्यासाठी फारच कठीण होतं। तुरुंगाच्या नियमानुसार त्याला रात्रीचे जेवण देण्यात आले, त्याला बेड आणि उशीही देण्यात आली होती। रात्रभर तो थोडा अस्वस्थ असल्याचं सूत्रांनी सांगितलं। त्याच्या बॅरेकमध्ये तो कधी चालताना तर कधी झोपेत सतत कूस बदलताना दिसून आला। तो सुटण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं। तो नीट जेवलाही नाही। रात्री उशिरापर्यंत तो जागाच होता। मात्र कारागृहाबाहेर त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती। मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी 6:30च्या सुमारास चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून त्याची सुटका करण्यात आली आणि यानंतर अल्लू अर्जुन हैदराबाद येथील त्याच्या राहत्या घरी पोहोचला। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।